क्रॉस वोटिंगमुळे सांगली भाजप जिल्हाध्यक्षांचा निसटता पराभव, प्रस्थापितांना धक्का, ढंग यांचा पराभव जयभारी. शहरातील प्रभाग 2 मध्ये हाय व्होल्टेज लढत झाली. क्रॉस वोटिंगमुळे भाजपाला एका जागेचा फटका बसला, तर अजित पवार गटाचे माजी नगरसेवक गजानन मगदुम यांनी विजय खेचून आणला. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीत प्रभाग 2 मध्ये भारतीय जनता पक्षाने 3 जागांवर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने एका जागेवर विजय मिळवला. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या प्रभागाच्या लढतीतून प्रस्थापितांचे वर्चस्व मोडीत निघाले असून क्रॉस वोटिंगच्या फटक्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तसेच आघाडीसह इतर पक्षातील प्रस्थापितांना पराभवाचा धक्का बसलेला आहे. ओबीसी गटातून भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांचा झालेला निसटता पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला. या निवडणुकीत अनुसूचित जाती जमाती गटातून पृथ्वीराज पाटील गटाच्या भाजपच्या नवख्या उमेदवार प्राजक्ता सनी धोत्रे यांनी शरद पवार राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि माजी नगरसेविका सविता मोहिते, माजी नगरसेविका शिंदे सेनेच्या उमेदवार अनिता वनखंडे यांचा 2110 मतांनी पराभव केला. ओबीसी गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक गजानन मगदुम यांनी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक प्रकाश ढंग यांचा 360 मतांनी पराभव केला. तसेच काँग्रेसचे उमेदवार अय्याज नायकवाडी यांचाही पराभव झाला. सर्वसाधारण महिला गटातून भाजपच्या नवख्या उमेदवार मालुश्री खोत यांनी शरद पवार राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रेरणा कोळी यांचा 2378 मतांनी पराभव केला. सर्वसाधारण पुरुष गटातून भाजपाचे नवखे उमेदवार प्रकाश पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार समीर मालगावी यांचा तब्बल 5522 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत 3 जागा भाजपाला, 1 राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाली. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष ढंग यांचा निसटता पराभव कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भाजप आघाडी आणि शिंदे सेनेमध्ये या प्रभागात लढत लागली होती. या प्रभागात समाजकार्य, युवा संघटन, क्रीडा आणि विकास कामांच्या जोरावर या निवडणुकीत मतदारांनी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी केलं असून प्रस्थापितांचे वर्चस्व या निकालातून मोडीत निघाले आहे. यंदाच्या निवडणुकीतील हा निकाल म्हणजे भविष्यातील स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारा असल्याचे ठरलेला आहे असे चित्र दिसते आहे. आघाडीच्या उमेदवारांमध्ये एकीचा अभाव आणि अंतर्गत दुफळीचा फटका त्यांना बसला. गजानन मगदुम यांनी मात्र एकाकी झुंज देत विजयश्री खेचून आणली. तुल्यबळ असलेल्या सविता मोहिते आणि अनिता वनखंडे यांना करावा लागलेल्या पराभवाचा सामना हाही शहरातील चर्चेचा विषय ठरला आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.